नमस्कार. चला तर मग आज खेळ आणि इतिहासाच्या या अद्भुत नात्याबद्दल जाणून घेऊया. कधी विचार केलाय का की आपण माणसं खेळतोच का? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. कारण बघा, खेळ म्हणजे फक्त टाइमपास किंवा करमणूक नाहीये. ते आपल्या अस्तित्वाचा, आपल्या जगण्याचा एक खूप महत्वाचा भाग आहेत. पण ते कसं, हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचंय. जरा विचार करा. अगदी आदिमानवाच्या काळापासून, जेव्हा माणूस फक्त जगण्यासाठी धडपडत होता, शिकार करायचा, तेव्हापासून खेळ आपल्यासोबत आहेत. का? कारण स्ट्रेस कमी करण्यासाठी, टेन्शन घालवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निव्वळ आनंद मिळवण्यासाठी खेळ हे नेहमीच एक उत्तम माध्यम ठरले. म्हणजे बघा, खेळांचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत. एकीकडे ते आपलं जबरदस्त मनोरंजन करतात आणि दुसरीकडे आपल्याला मानसिक आणि शारीरिक थकव्यातून बाहेर काढण्यासाठी एक उत्तम उपाय ठरतात. बरं, आता खेळांच्या इतिहासात थोडं खोलवर जाऊया. खेळांची मुळं ना ती थेट आपल्या मानवतेच्या उगमात आहेत. जगण्यासाठीच्या साध्या गरजांमधून आजचे हे मोठे ऑर्गनाइज्ड खेळ कसे तयार झाले हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. आता इथे बघा, खेळांचा हा प्रवास किती जबरदस्त आहे. प्रागैतिहासिक काळात शिकार करणं हा जगण्या मरण्याचा खेळ होता. मग प्राचीन काळात कुस्ती, घोड्यांच्या शर्यती आणि आपला बुद्धिबळ म्हणजे शतरंज हे प्रॉपर खेळ म्हणून पुढे आले. आणि महाकाव्यामध्ये तर खेळांचं महत्त्व आणखी वाढलं, जसा महाभारतातलं द्यूत. म्हणजे जे खेळ सुरुवातीला फक्त जगण्यासाठी होते तेच पुढे जाऊन बुद्धी आणि मनोरंजनाचं साधन बनले. आणि मग काय झालं, जसा जसा खेळांचा विकास होत गेला तसतशी त्यांची विभागणी झाली. कुठे खेळले जातात यावरून त्यांचे दोन मुख्य प्रकार पडले. तर हे बघा, एक आहेत बैठे खेळ म्हणजे इंडोर गेम्स, जे घरात किंवा हॉलमध्ये थोडक्यात 4 भिंतींच्या आत खेळले जातात. त्यासाठी लागते मानसिक चपळाई. आणि दुसरीकडे आहेत मैदानी खेळ म्हणजे आउटडोर गेम्स. हे खेळायला लागतं मोकळं मैदान, भरपूर शारीरिक ताकद आणि टीमवर्क. दोन्ही प्रकारांसाठी लागणारी कौशल्य आणि वातावरण किती वेगळं आहे, नाही का? चला मग सर्वात आधी आपण ह्या बैठ्या खेळांच्या दुनियेत जाऊया, कारण इथेच आपल्या काही खूप जवळच्या आणि सुंदर परंपरा तयार झाल्या. आता हे बघा, आपले पारंपरिक भारतीय बैठे खेळ. चौकाबारा, ज्याला कचकवड्या असंही म्हणतात, हा तर आजच्या लुडोचा पूर्वज. मग सागरगोटे, जो विशेषतः मुलींमध्ये खूप लोकप्रिय होता. भातुकली म्हणजे घर खेळणं, ज्यात अख्खं कुटुंब सामील व्हायचं. आणि बाहुलीचं लग्न तर जणू एक छोटा समारंभच असायचा. हे खेळ फक्त मनोरंजन नव्हते, तर यातून कौटुंबिक नाती घट्ट व्हायची. आणि हो, व्हिडिओ गेम्स येण्याआधीच आपल्याला स्ट्रॅटेजी आणि डावपेचांचे धडे घरातच मिळत होते. चला तर मग आता 4 भिंतींच्या बाहेर पडूया, थेट मोकळ्या मैदानात. कारण इथे खेळ एक पूर्णपणे वेगळं, उत्साहाने भरलेलं रूप घेतात. आता हा तक्ता बघा, किती इंटरेस्टिंग आहे. एका बाजूला आहेत आपले अस्सल भारतीय मैदानी खेळ, कबड्डी, खो-खो, लंगडी, गोट्या, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर तसा कुठला थेट जोड खेळ नाही. पण दुसरीकडे बघा, गिल्ली दांडू किंवा विटीदांडू हा खेळ कुठेतरी क्रिकेटची आठवण करून देतो. म्हणजे आपल्या मातीतही अशा खेळांची मुळं आहेत जे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले आहेत. आणि फक्त गिल्ली दांडू आणि क्रिकेटच नाही, तर असे अनेक आंतरराष्ट्रीय खेळ आहेत जे आज जगभर लोकप्रिय आहेत. फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन किंवा मग धावण्याच्या स्पर्धा जशा की रिले आणि मॅरेथॉन. ह्या खेळांनी तर अक्षरशः संपूर्ण जगाला एकत्र आणलं आहे. आणि ह्या खेळांच्या परंपरेची ताकद आजही तितकीच आहे, किंबहुना जास्तच आहे. याचं सगळ्यात मोठं आणि ताजं उदाहरण म्हणजे आपलं हे एक सुवर्णपदक. नीरज चोप्राने 2020च्या ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये जे ऐतिहासिक गोल्ड मेडल मिळवलं, ते ह्याच परंपरेचं प्रतीक आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एकच गोष्ट लक्षात येते, की खेळ हे फक्त खेळ नसतात. ते आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा आणि आपल्यातील माणुसकीचा एक आरसा असतात. हे सगळं बघितल्यावर एक प्रश्न मनात येतोच, नाही का? की आपल्या भूतकाळातले असे कोणते खेळ आहेत जे आजच्या या आधुनिक जगात आपण पुन्हा एकदा नव्याने आणू शकतो, त्यांना एक नवं रूप देऊ शकतो? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे.